नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केलेली आहे। तर हिवाळी अधिवेशनातील आटोपलेल्या लाडक्या बहिणींना आता खात्यातून डिसेंबरचा हप्ता येणे सुरू झालेला आहे। तर त्यामुळे सरकारने आता त्यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न विचारत आहे। तर महायुती सरकार राज्यातील अनेक 2019 पासून जे शेतकऱ्यावर कर्ज आहे अशाच सरसकट कर्जमाफी करून अशी घोषणा करण्यात आली होती। तर तशी घोषणा पत्र सुद्धा भाजपच्या वतीने काढण्यात आले होते। तर शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात आता मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र तसेच झाले नाही। तर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट कर्जमाफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी कृषी समितीचे महादेव नखाते आणि मनोज जवंजाळे, कृष्णा डफरे आणि प्रवीण वीरेंद्र इंगळे आणि अंगात भैसवार असे आदी शेतकऱ्यांनी केलेले आहे। तर शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर राज्यातील 2002 पासून आजपर्यंत 3 वेळा कर्जमाफी करण्यात आल्या। तर यातनी अधिक शेतकऱ्यांच्या आकारमानावर तर कधी किसान रक्कम ठरवून शेतकरी कर्जमाफी घोषणा करण्यात आली, मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकलेले नाहीत। तर विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे त्याप्रमाणे मागील तिन्ही कर्जमाफीचा फायदा होऊ शकला नाही। तर अशा नव्याने स्थापन झालेले सरकार हे मतदान म्हणून बळीराजाचा भरपूर मतदान करीत रेकॉर्ड तोडून सरकार दिले आहे। तर आता त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे। गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, त्यात बँकाची हुशारी कारणीभूत आहे। तर काही शेतकऱ्यावर 2003 पासून कर्ज आहे। तर बँकेने पाहिलेली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली। तर यांना पुनर्गठन असे नाव दिले आहे। तर या हुशारीमुळे शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीत बसलेले नाही। तर त्यामुळे आता तरी पुनर्गठन शब्द वगळून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कर्जमाफी झाली किंवा नाही झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे। तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा।